नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजची ही माहिती प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे स्मार्टफोन नसेल, इंटरनेट नसेल, UPI ॲप नसेल, तरीसुद्धा तुम्ही क्षणात UPI पेमेंट करू शकता. हो मित्रांनो, आता UPI वापरण्यासाठी स्मार्टफोनची गरज नाही. इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन. फक्त एक नंबर डायल करा, काही सेकंदात पेमेंट पूर्ण. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण ही सुविधा सामान्य नागरिक, शेतकरी महिला, नोकरी करणारे ज्येष्ठ नागरिक सगळ्यांसाठीच खूप उपयोगाची आहे. UPI पेमेंटमध्ये मोठा बदल. मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला UPI पेमेंट करायचं असेल तर स्मार्टफोन, इंटरनेट, गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा ॲप्सची गरज पडायची. पण आता सरकार आणि NPCIने UPIसाठी एक भन्नाट नवीन सुविधा सुरू केली आहे, जिचं नाव आहे UPI 123 पे. ही सेवा खास करून ज्यांच्याकडे साधा कीपॅड फोन आहे किंवा जिथे इंटरनेट नेटवर्क नीट नाही अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. काय आहे UPI 123 PAY? मित्रांनो, UPI 123 PAY म्हणजे फोन कॉलद्वारे UPI पेमेंट करण्याची सुविधा. यामध्ये इंटरनेट लागत नाही, स्मार्टफोन लागत नाही, ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. फक्त साध्या फोनवरून एक नंबर डायल करायचा आहे आणि तुमचं पेमेंट लगेच पूर्ण होतं. कोणता नंबर डायल करायचा? मित्रांनो, UPI 123 पे यासाठी NPCIने एक खास आयवर नंबर दिला आहे. 99# किंवा आयवर कॉल सर्व्हिस नंबर. बँक आणि नेटवर्कनुसार नंबर थोडा बदलू शकतो. हा नंबर डायल केल्यावर तुमच्या फोनवर ऑटोमॅटिक व्हॉइस मेन्यू सुरू होतो. UPI 123 PAY कसं वापरायचं? स्टेप बाय स्टेप. चला तर मग आता पाहूया UPI 123 PAY वापरायचं कसं. स्टेप 1. तुमच्या साध्या फोनवरून *99# डायल करा. स्टेप 2. तुमच्यासमोर एक व्हॉइस किंवा मेसेज मेन्यू येईल, ज्यामध्ये पर्याय असतील. 1. पैसे पाठवा, 2. पैसे मागवा, 3. बॅलन्स तपासा, 4. UPI पिन बदला. स्टेप 3. तुम्हाला पैसे पाठवायचे असतील तर सेंड मनी हा पर्याय निवडा. स्टेप 4. आता तुम्हाला विचारलं जाईल, मोबाईल नंबर टाका किंवा UPI ID टाका. स्टेप 5. रक्कम टाका, उदा 100 रुपये, 500 रुपये. स्टेप 6. शेवटी तुमचा UPI पिन टाका. बस, काही सेकंदात पेमेंट पूर्ण. यासाठी कोणताही ॲप लागत नाही? नाही मित्रांनो, हीच तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नो ॲप, नो इंटरनेट, नो स्मार्टफोन. फक्त साधा फोन प्लस UPI पिन. ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान. मित्रांनो, अनेक ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोन वापरणं अवघड जातं. UPI ॲप्स समजत नाहीत, चुकीची भीती वाटते. त्यांच्यासाठी UPI 123 PAY म्हणजे खरंच वरदान आहे. कॉल करा, पर्याय निवडा, PIN टाका, पेमेंट पूर्ण. शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी मोठा फायदा. मित्रांनो, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट नेटवर्क नीट नसतं. शेतकऱ्यांकडे अजूनही साधे फोन असतात. खत, बियाणे, औषध, कामगार पैसे. आता हे सगळं फोन कॉलवरून UPIने करता येणार आहे. ही सेवा सुरक्षित आहे का? हो मित्रांनो, ही सेवा NPCI आणि RBI मान्यताप्राप्त आहे. UPI पिन शिवाय कोणताच पेमेंट होत नाही. प्रत्येक व्यवहार सुरक्षित, फसवणूक होण्याची शक्यता कमी. पण तरीही मित्रांनो, UPI पिन कुणालाही सांगू नका. अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका. किती रुपयांपर्यंत पेमेंट करता येईल? UPI 123 PAY वरून 10,000 रुपयेपर्यंतचा व्यवहार करता येतो. कोण वापरू शकतो ही सेवा? ज्यांचं बँक खाते UPIला लिंक आहे, ज्यांचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर आहे, ज्यांच्याकडे साधा फोन आहे. महत्त्वाची सूचना. मित्रांनो, जर तुमचा UPI पिन सेट नसेल तर आधी जवळच्या बँकेत जाऊन किंवा ATMमधून UPI पिन सेट करा. मित्रांनो, ही सुविधा डिजिटल इंडियामधील मोठं पाऊल आहे.
आता इंटरनेट नसतानाही, स्मार्टफोन नसतानाही अगदी झटपट, पटापट UPI पेमेंट शक्य आहे. म्हणूनच ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या आईवडिलांना, शेतकऱ्यांना, मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद.